हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर आता मकर संक्रांती जवळ येते। कोणाकोणाचे मकर संक्रांतीचे लाडू झाले, तिळीचे लाडू बनवायचे, तर त्याच्यात मी शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे। तर त्याच्यासाठी मी आधी शेंगदाणे भाजून घेते, त्याचे साल वगैरे काढून घ्यायची आणि असं बारीक करून घ्यायचे ते। तर बघा या पद्धतीने मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर बघा असं शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत, म्हणजे खरपूस भाजले जातात। या पद्धत काळे पडतं, त्याच्यामुळे असं खुसखुशीत होण्यासाठी मस्त असं मंद आचेवरच भाजायचे आहेत आपल्याला। हे बघा आता ह्या पद्धतीने आपले हे शेंगदाणे भाजून झालेले ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। हे बघा आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ सुद्धा स्वच्छ असे सुद्धा असं बोलायचं नाही आपल्याला की तीळ घ्या आणि गोड गोड बोला। तर त्याच्यासाठी मनातील कटुता विसरून आपली आपुलकी वाढवायची आहे। तर त्याचा एक असंही त्यात तिळीचं महत्त्व आहे की तीळ दान केल्याने पुण्य वाढते आणि तीळ हे खाल्ल्याने आरोग्यासाठी सुद्धा एक चांगले आहे। त्याच्यामुळे संक्रांतीला तिळगुळ वाटप केली जाते। तर का बरं? तर हिवाळ्यात शरीराला उष्णतेची खूपच गरज असते। तर तीळ आणि गूळ हे उष्णदायक पदार्थ आहेत आणि पौष्टिक घटक आहेत। त्याच्यामुळे आपण तीळ आणि गूळ एकत्र करून असे लाडू त्याचे वाळले जातात। तर तिळामध्ये कॅल्शियम, लोह, फॅट्स भरपूर असतात। त्याच्यासाठी आपण तीळ आणि गूळ हे आपण असं खात नाही, तर हिवाळ्यात आपल्याला तर सणानिमित्त का असे ना आपण ते करून खाऊ शकतो। हे बघा तीळ भाजते तर आपण इकडं शेंगदाणे त्याची साल काढून घेऊया। हे बघा या पद्धतीने मस्त अशी खरपूस भाजून घेतली तिळी, ती आता आपण काढून घेऊया एका साईडला। हे बघा हे शेंगदाणे आपल्याला थोडे असे बारीक करून घ्यायचे। कढई गॅसवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये मी हे बघा 2 चमचे असे तूप टाकलं। तूप टाकून घेतल्यावर त्याच्यात बघा जेवढं तीळ आहे तेवढा गूळ आपल्याला घालायचा आहे। तर मी गूळ घालून घेते। तर हे पाक करण्यासाठी आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे। असं मिक्स करू आणि गॅस कमी करायचा आहे। अगदी थोडंसं 2 चमचे आपल्याला पाणी घालायचं पाक करण्यासाठी। हे बघा या पद्धतीने आपल्याला हा असा पाक तयार करून घ्यायचा आहे। हे गुळाचे खडे पूर्ण असं वितळून जायचं। गुळाचे खडे थोडेसे जाडच राहिले होते माझ्याकडनं, काही नाही होऊन जातं, वितळून जातं। लाडू बनवायला एकदम सोपं आहे, काहीच नाही। हे तिळाचे लाडू बनवणं एकदम सोपं आहे। सगळी तयारी जर परफेक्ट राहिली ना आपली, शेंगदाणे वगैरे तीळ वगैरे भाजून सगळं व्यवस्थित राहिलं तर लाडू लगेचच बनतात। तर बघा आता आपण बघूया आपल्याला किती वेळ लागतो हा पाक बनवायला। तर आता मी बघा तर 2:50 झालेले, तर किती मिनिटं लागतात तर ते बघूया आपण पाक बनवायसाठी। म्हणजे अंदाज येऊन जातो तर एवढ्या मिनिटापर्यंत आपला पाक तयार होतो असं। या पद्धतीने मस्त असं त्याला छान असे उकळी येते बघा, कलर पण चेंज होत चालतो आणि पूर्ण बघा गुळाचे खडे किती जाड होते तर पूर्ण वितळून जातो। हे बघा या पद्धतीने। तर बघा आता व्यवस्थित पाक झालेला आहे, हे बघायचं आहे आपल्याला। तर कोणत्या पद्धतीने बघायचं तर हे बघा हे बघा आता हा आपला पाक असा तयार झालेला आहे।
तर आता हा ऑलमोस्ट आपला 5 ते 6 मिनिटामध्ये तयार झालेला आहे. 5:50 झाले होते तर 5:56 आता झालेले आहेत. तर बघा या पद्धतीने ही अशी पोळी तयार झालेली आहे. बघा या पद्धतीने अशी पोळी तयार झाली तर समजून घ्यायचा आपला पाक तयार झाला. आणि जास्त कडक आपल्याला बनवायचा नाहीये, या पद्धतीनेच ठेवायचं. तर आपला पाक तयार झालेला आहे. तर आपल्याला बघा तीळ टाकायचे आणि जे शेंगदाणे होते ना आपण त्याच्यातले थोडे शेंगदाणे पण टाकून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने असे मिक्स करून घ्यायचे. गॅस कमीच राहून द्यायचा आहे. मस्त असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे. पूर्ण तीळ टाकून दिली मी, जेवढी घेतलेली होती तेवढी पूर्ण टाकून दिली. हे काम थोडं सांभाळून करायचं असतं आपल्याला. बघा पद्धतीने आता तर बघा या पद्धतीने मी पूर्ण आता मिक्स करून घेतले. आता गॅस चालूच आहे खाली. आता मी हे उतरवून घेणार आहे किंवा गॅस बंद करून आपण कढई गॅसवरती ठेवली तरीही चालेल. बघा आता मी गॅस बंद केला. आता लाडू वाळायला घेऊ आपण. तर हे लाडू वाळताना थोडीशी आपल्याला असा हात भाजतात, त्याच्यामुळे पाणी जवळ राहू द्यायचे. तर बघा मी इथं असं हे बघा इथं पाणी घेऊन घ्यायचं. आपल्याला असं दोघा हाताला लावायचे आणि हे बघा हे गरम गरमच आपल्याला लाडू वाळायचे. या पद्धतीने असे लाडू आपल्याला वाळायचे. हे बघा ह्या पद्धतीने असे गोल 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 फिरून आपल्याला लाडू वाळून घ्यायचे. पाण्याचे हात मात्र करत राहायचे म्हणजे आपल्याला चटका बसणार नाही. हे बघा या पद्धतीने आता पटकन असं लाडू वाळले जातात. हे बघा जर मिश्रण थोडंसं लाडू वाळता वाळता जर मिश्रण कोरडं झालं तर आपण पुन्हा गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. हे मिश्रण गरम करून घ्यायचं आणि मग पुन्हा लाडू वाळायचे. गार झाल्यावर लाडू वाळत नाही. तर हे बघा असे लाडू वाळता येत नाही ना, तर आपण असे मिश्रण पुन्हा असं गरम करून आणि या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे लाडू पटकन वाळतात. राहिलेले मिश्रणाचे शेवटी थोडेसे लाडू वाळायला थोडा त्रास होतो, तर या पद्धतीने आपण गरम करून घेतलं. तर हे बघा एवढे लाडू माझे वाळून झालेले आहेत आणि हे राहिलेलं कोरडं मिश्रण तर मी हे गरम करून घेतलं आणि याचे पुन्हा आपण लाडू वाळून घेणार आहोत. गार मिश्रण झाल्यामुळे ते मला लाडू वाळता येत नव्हते, तर बघा हे मी पुन्हा गरम केलं आणि पुन्हा हे बघा या पद्धतीने लाडू तयार झाले आपले. हे बघा या पद्धतीने लगेच हा लाडू असा तयार होऊन जातो, पटापट होतो.
मिश्रण गरम असतानाच हे लाडू वाळावे लागतात. हे बघा, आता या पद्धतीचे आपले हे लाडू वाळून झालेले आहेत, बनवून झालेले आहेत सगळे. तर बघा, आता लाडू तर आपले तयार झाले. तर आता हे बघा टेन्शन आहे. तर ही पाकाची ही कढई आहे आपल्याला, तर ती सुद्धा आपण एका सोप्या पद्धतीने धुवून काढू शकतो. तर बघा, आपल्याला लाडू वाळून झाल्यावर काय करायचे, ही कढई आपल्याला गॅसवरती पुन्हा ठेवायची आणि गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला पाणी ओतायचं आहे. तर हे बघा, असं पाणी ओतून द्यायचं, गॅस चालू करायचा आणि पाणी थोडं गरम होऊन हे आपोआप पूर्ण पाकाचं जे आहे ते खरकट सगळं निघून जातं, म्हणजे आपल्याला धुवायला सुद्धा सोपं जातं. या पद्धतीने पाणी उकळून द्यायचं आणि हे बघा, हे सगळं कडेकडेने असं काढून घ्यायचं. पूर्ण क्लीन आपली कढई झालेली आहे, तर नो टेन्शन. चला, तर झाले आपले मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बघा, या पद्धतीने आपले लाडू बनवून झालेले. ठीक आहे, चला तर भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.